नमस्कार सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. ज्ञानी याचा राजा गुरु महाराव म्हणतो ज्ञानदेव तुम्हायसे. अशा ज्ञानेश्वर माऊलींच्या दरबारामध्ये ज्या माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि तो संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरला, त्याच ग्रंथाचे सेवक असलेले म्हणजे सर्व ग्रंथ संस्कृतीचे सेवक असलेले, ग्रंथपाल असलेले, ग्रंथमित्र असलेले असे आमचे परममित्र रमेशजी नीला सर आज सेवामुक्त होत आहेत. तसं सेवामुक्त होणे, सेवानिवृत्त होणे हे हाडाच्या कार्यकर्त्याला, हाडाच्या माणसाला शक्य नसतं. परंतु शासकीय नियमाप्रमाणे आज त्यांच्या सेवेचा शेवटचा दिवस आहे आणि म्हणून त्यांची सेवा कशी होती त्याबद्दल संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयात आपल्या या चॅनलच्या मार्फत सरांची मुलाखत आपण घेत आहोत. तर सर, आपण आपला थोडक्यात परिचय असा द्या की आपलं प्राथमिक शिक्षण कुठं झालं, तुम्ही ग्रंथाबद्दल लहानपणापासून कसे आहात, ग्रंथपाल होण्यासाठी आपण कशी इच्छा व्यक्त केलात, लोक बरेचसे इकडे जाऊ तिकडे जाऊ म्हणतात, घरच्यांनी आपल्याला काय बोललं त्या बाबतीमध्ये असं थोडक्यात सांगा. सर्वप्रथम संत ज्ञानेश्वर विद्यालय यांचे अध्यक्ष साहेब नेटुरे सर यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की एक ग्रंथालय सेवक यांचा सेवानिवृत्तीनंतर सत्कार करून त्यांचा यथोचित सत्कार केला यांच्या शाळेमध्ये आणि त्यांना बहुमोल असं मार्गदर्शन करण्याच्या संदर्भात त्याने आतापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानिमित्तानं मी त्यांचे प्रथमतः आभार मानतो. आणि मी नीला रमेश शिवलिंगप्पा कबनसांगवी, मूळ गाव चाकूर, तालुका चाकूर, जिल्हा लातूर येथील रहिवासी असून माझे लहानपण कबनसांगवी येथेच गेलेलं आहे आणि प्राथमिक शिक्षण पण कबनसांगवी जिल्हा परिषद शाळेमध्येच झालेलं आहे आणि माध्यमिक शिक्षण हे महात्मा फुले विद्यालय टागोर शिक्षण समिती अंतर्गत अहमदपूर यांच्या संस्थेमध्ये DB लोहारे सरांच्या शाळेमध्ये झालेलं आहे. आणि 11वी-12वी श्यामलाल 11वीमध्ये 12वी वर्ग हा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथे झालेला आहे. त्यानंतर 4 वर्ष मी घरी बसलो, शिक्षण घेता आलं नाही, परिस्थिती अनुकूल असल्यामुळे थोडं. आणि 4 वर्षाच्या नंतर आमच्या गावातील तरुण मंडळांनी ग्रंथालय उभं करण्याचं एक मानस तयार केलं सार्वजनिक आणि त्या ग्रंथालयाचा ग्रंथपाल म्हणून माझी नेमणूक केली आणि मी तो सर्व 4 वर्ष सार्वजनिक ग्रंथालयाचा कारभार पाहिला. अतिशय चाकूर तालुक्यामध्ये पहिलं ग्रंथालय स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालय या नावाचं नावारूप आलेलं होतं. आणि त्यानंतर मी ग्रंथालय चालवत असताना ग्रंथालयाचा डिप्लोमा केला. एक 3 महिन्याचा डिप्लोमा, LTC नावाचा डिप्लोमा आहे. आणि तो डिप्लोमा झाल्यानंतर आदरणीय लोहारे सरांनी मला त्यांच्या संस्थेमध्ये ग्रंथपाल या पदावर नोकरी दिली आणि मी 16/12/1995 साली रोकडा सावरगाव येथे बापूजी विद्यालय या संस्थेमध्ये रुजू झालो. तेव्हापासून 9 वर्ष सावरगाव येथे नोकरी केली आणि नंतर 2005-06 पासून आत्तापर्यंत सरस्वती विद्यालय कुमठा येथे ग्रंथपाल म्हणून मी कार्यरत होतो आजपर्यंत. आणि ह्या काळामध्ये ग्रंथालय चळवळीमध्ये सहभाग घेतल्यामुळं मला ग्रंथालयाची आवड निर्माण झाली, वाचनाची आवड निर्माण झाली. महात्मा फुले
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, त्याच्यानंतर विदा सावरकर यांचे अनेक प्रकारची वेगवेगळी पुस्तकं वाचल्यामुळं मलासुद्धा वाचनाचा एवढा खूप छंद लागला की याच्यामधून ऐतिहासिक दृष्टिकोनातून मी माझ्या मते थोडं मला समंजसपणा तयार झाला. त्यातूनच मी माझं शिक्षण BA मुक्त विद्यापीठामार्फत केलं आणि मुक्त विद्यापीठामार्फतच मी बिलिपचा कोर्स केला आणि MLIPचा पण कोर्स केला. आणि त्या दृष्टीनं मला आमच्या संस्थेचे DB लवारे सर यांनी पण मार्गदर्शन केले की 10वीचा विद्यार्थी D.Ed झाला पाहिजे, D.Edचा विद्यार्थी B.Ed झाला पाहिजे, B.Edचा विद्यार्थी MLIP झाला, MA झाला पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएटच्या नंतर त्याने आणखीन दुसरं शिकलं पाहिजे अशी त्यांची तीव्र इच्छा असताना त्या काळात मला मार्गदर्शन योग्य मिळालं आणि त्यातूनच मी घडलो. आणि त्याचबरोबर माझं शिक्षण करत करत मी विद्यार्थ्याला 1995-96 पासून आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारांचे ग्रंथ देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि विद्यार्थी सामान्य ज्ञानाच्या परीक्षेमध्ये कसं उत्तीर्ण होईल, सामान्य ज्ञान आकलन कसं होईल त्या विद्यार्थ्यांना आणि त्याच्यातून त्यांना स्पर्धेमध्ये कसं टिकता येईल विद्यार्थी, हा दृष्टिकोन ठेवून त्या विद्यार्थ्याला काय पाहिजे किंवा कोणत्या प्रकारचं ज्ञान त्यांना आपण ग्रंथालयामार्फत देऊ इच्छितो हे आपण ठरवून त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर माझ्या कौटुंबिक बाबीमध्ये असा विचार केला तर मी, माझा एक भाऊ, एक बहीण, माझे शेतकरी कुटुंब, घरचं आर्थिक परिस्थिती जेमतेमाची, पण मला ह्या वाचनामुळं मला असं समजून आलं की वाचाल तर वाचाल, वाचाल तर टिकाल, टिकाल तर विकाल, ह्या दृष्टिकोनातून मी ह्या ध्येयापासून बाजूला झालेलो नाही. आणि हे ध्येय मी अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून जवळपास 27 वर्षे काम केलो. 27 वर्षानंतर 3 वर्ष पूर्ण वेळ काम करण्याची संधी मला मिळाली. ते संधी म्हणजे 2 वर्षेसुद्धा नेटुरे सरांच्या या संस्थेमध्ये राजश्री शाहू विद्यालयामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या आशीर्वादामुळं, त्यांच्या कृपेनं मी आज आत्तापर्यंत 2 वर्ष इथला पण ग्रंथालय सांभाळत असताना इथल्याही विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाची कशी गोडी लागेल, स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी कसा टिकला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून त्यांना वाचन साहित्य पुरवणे, त्यांच्याकडून वाचन करून घेणे आणि त्यांचं लिखाण करून घेणे, लिखाणामार्फतच विद्यार्थ्याला की आपण कुठलं मार्गदर्शन घेतलं तर विद्यार्थी हा सामान्य ज्ञानाकडे पोहोचेल, अशा दृष्टिकोनाचं मार्गदर्शन मी एक थोडक्या 2 वर्षाच्या काळामध्ये मी तिथं काम केलेलं आहे. आणि यानंतर आज मी तुमच्यापुढं एक सेवानिवृत्त ग्रंथपाल म्हणून मी तुमच्यापुढं समोर आहे. त्या संदर्भात आपण जे प्रश्न विचाराल ते मी सांगायला तयार आहे. एक गोष्ट आपल्या लक्षात असू द्या. हो सर. की मी 1977 साली डांगे उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते, ज.प. डांगे, आणि कृष्णमुकुंद उजळमकर संचालक होते. त्यावेळेस सहाय्यक संचालक, सहाय्यक ग्रंथालय सार्वजनिक. आणि त्यावेळेस मी ग्रंथालय काढलं होतं. माझ्या वयाची 17 वर्षे झाली नव्हती. आणि मी डांगे साहेबाला खडसावून सांगितलं होतं की माझं झाड वाळून गेल्यावर तुमचे पैसे घेऊन का करू. हे सांगण्याचा उद्देश माझी ही ग्रंथालयाची नाळ फार पूर्वीपासून आहे. 1 नंबर 2,
ग्रंथालय चळवळीमध्ये मला सातत्यानं मदत करणारे म्हणजे तुम्हाला माहीत असतील मोहनराव माशाळकर, महात्मा गांधी आमचे मार्गदर्शक. तर त्यांनी माझेही ते मार्गदर्शक होते. त्यांनी ही संस्था काढण्यामध्ये त्यांचा फार मला सहकार्याचा आणि सांभाळण्याचाही फार मोठा वाटा होता. परंतु ते आपल्यातून सोडून गेले. पण हे सगळ्या गोष्टी करत असताना आपला हा 30 वर्षाचा प्रवास, यात एखादा आनंदाचा विशेष असा कोणता क्षण सांगाल का? हो सर, ह्या 30 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक विद्यार्थी मी ग्रंथालयातून जे वाचक तयार केलेले आहेत ते वाचक तयार झालेले आज UPSCचे ट्युशन क्लास घेतात. अरे वा. आणि त्या विद्यार्थ्यांनी माझा सत्कार केला. त्या दिवशी माझा सर्वोच्च आनंद होता माझ्या. अरे वा. माझ्या नोकरीच्या काळामधला हेच होता सर. ग्रंथालयाचे महत्त्व तुम्हाला आजकालच्या काळामध्ये किती वाटतंय? तुमची भूमिका काय आहे? आणि आज ग्रंथाकडे लोकांची पाहण्याची दृष्टी कशी आहे? आणि माझं तर असं स्पष्ट मत आहे की ग्रंथासारखा गुरु आणि ग्रंथासारखा मार्गदर्शक आणि ग्रंथ असतील तरच आपण प्रगती करू शकतो. मोबाईल असेल, TV असेल, ई-बुक असतील, ही काही कामाची नाही. कारण तुमच्या गतीने 24 तास तुमच्या सोबत कुठल्याही अडथळ्याशिवाय जर मदतीला, मार्गदर्शनाला, सेवेला तुमच्या जर कोणी असेल तर ते ग्रंथ आहेत. म्हणून या ग्रंथालयाच्या बाबतीमध्ये वाचाल तर वाचाल, आता आपण असं म्हणतात, या ग्रंथालयाच्या बाबतीत आपलं मत आज समाजाच्या बाबतीत बदलत्या काळानुसार कसं आहे? ग्रंथ याची गुरु, ग्रंथ याची तारू, ह्या उक्तीप्रमाणे ग्रंथालयाचं महत्त्व तर आहेच. ग्रंथालय आणि देवालय हे समान शब्द आहेत. तर ग्रंथ म्हणजे त्या ग्रंथाचा अंत नाहीच. जसं नदीचं कूळ आणि ऋषीचं मूळ विचारावं तर कधी सापडणार नाही, पण तसं ग्रंथाचा अंत सापडणारच नाही. म्हणून ग्रंथामध्ये एवढं ज्ञान आहे, तुम्ही जेवढं घेताल तेवढं कमीच आहे. आणि ज्या ज्ञानी विद्यार्थ्याला किंवा वाचकांना ते ग्रंथाचं महत्त्व ज्यावेळेस कळलं की ते ग्रंथ वाचल्यानंतरच. पण वाचन तयार करण्यासाठी, वाचक तयार करण्यासाठी, वाचनाला वाचक तयार करण्यासाठी ग्रंथालयाचीच गरज आहे. आणि ग्रंथालयाला ग्रंथपालाचीच गरज आहे. ग्रंथपालाचीच गरज आहे. काळाच्या ह्या शासनाच्या धोरणानुसार ग्रंथालयाला जास्ती महत्त्व दिलेलं नाहीच. त्याच्यामुळं ग्रंथालय अडगळीस पडत आहेत. पण लोकांची मागणी नाही ना. मागणी ज्यावेळेस कधी राहील की ग्रंथ हे तुम्हाला अनन्य साधारण ग्रंथ आहेत असं कधी वाटणार आहे तुम्हाला की ग्रंथाचं वाचन झाल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे ग्रंथाची माहिती. मग ग्रंथ वाचणार कधी? ग्रंथालय असेल तर. ग्रंथालय असून नुसतं ग्रंथालय असून सुद्धा चालणार नाही. त्याला ग्रंथपाल असलं पाहिजे, त्याला कर्मचारी वर्ग असला पाहिजे भरपूर, आणि तो कर्मचारी सुद्धा सुशिक्षित शिकलेला पाहिजे. त्याच्यामार्फतच ज्ञानदानाचं कार्य होऊ शकतं आणि ग्रंथाचं सुद्धा महत्त्व पटवून दिलं जाऊ शकतं. आणि ज्या ग्रंथाचं महत्त्व पटवून दिल्यानंतर जो काही ग्रंथ वाचणारा वाचक आहे तो पुन्हा कधीही ग्रंथ न वाचता राहणार नाही. बरोबर आहे. तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या एखाद्या पुस्तकाचं नाव सांगायला आवडीच्या? विदा सावरकरांचं पुस्तक काळे पाणी, आत्मचरित्र त्यांचं, सावरकरांचं माझी जन्मठेप, हे पुस्तक फार माझ्या मनावर आठवण माझ्यावरही ते पूर्णतः रुतलेलं आहे. कारण कसं आहे, सावरकरांनी जे लिहिलेलं आहे, आता तो विषय फार मोठा आहे, तिकडं न जाता आपण इकडेच येऊ. तर आता या तुमच्या कामामध्ये तुमच्या घरच्यांची साथ कशी मिळाली? माझ्या घरच्यांची साथ म्हणजे माझ्या घरचे फक्त 10वी पास आहेत, पण
मी केलेल्या कामावर त्यांची निष्ठा आहे. हम्म. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आपण कमी शिकलो, पण या पुढचे लोक किंवा विद्यार्थी किंवा आमची मुलं जास्तीत जास्त कसे शिकतील ह्याकडे त्यांचा दृष्टिकोन आहे. वा. आणि त्याच संस्कारातून तुमचं कपिल आमचे मुलं घडले. आणि मुलं घडले म्हणून मुलांच्या नावावर आमची ओळख झाली. अच्छा. हा, नाही, माझा मुलगा IIT इंजिनिअरिंगमध्ये शिकलेला आहे बरोबर. आणि मुलगी BDS झालेली आहे. स्वाती. आणि आणि दुसरी रोहिणी. मुलगी BMS झालेली आहे. BMS आता 4th इयरला आहे. हो. त्या मुलाच्या शिक्षणातून माझी ओळख झाली साहेब. आता सेकंड इनिंग कशी खेळणार आहात तुम्ही? आणि ह्या झालेल्या कार्याबद्दल मनापासून समाधानी आहे. आणि ह्यापुढं आता मला हे असं कमवावं असं माझी उमेद, म्हणजे असं कमवावं काहीतर असं करावं ही माझी भावना नाही. जे कमवायचे ते कमवलेलं आहे. आणि म्हणजे त्याच्यावर पैसा फक्त पैसा नाही, समाधानही आहे. माणसंही कमवलेत आपण. आणि आतापर्यंत जे मला मिळालेले सहकारी जे आहेत ते माझ्यामध्ये आत्तापर्यंतचे टिकून आहेत. हेच माझं समाधान आहे. विद्यार्थ्यांनी किती तास वाचावं असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला किती तास वाचावं विद्यार्थ्यांनी? विद्यार्थी हा वाचकच असला पाहिजे. वा. आणि विद्यार्थ्याचं जेवढं जास्त वाचन असेल तेवढं त्याच्या स्मरणात जास्त राहणार आहे. आता मला दुसरा एक प्रश्न आहे की ग्रंथपाल व्हायचं म्हणून कोणी जर महत्वाकांक्षा ठेवली तर तुम्हाला त्यांना काय सल्ला आहे, व्हावं की नाही, कसं आहे? ग्रंथपाल ज्यांना व्हायची इच्छा असेल त्याने अवश्य व्हावं. की माणसाला आर्थिक बाबीनंच नुसतं स्वावलंबन होऊ शकतं माणूस असं नाही. एखाद्या गोष्टीच्या ज्ञानामधून सुद्धा माणूस स्वावलंबी होतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आनंद आहे की जसं पगारातून जेवढा आनंद मिळतो तेवढा वाचनातून सुद्धा आनंद मिळतो आपल्याला. वा. माझे एक मित्र आहेत, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी मरवाळे साहेब, तुम्हाला माहीत असेल. ते मला नेहमी म्हणायचे की मला तुमच्या शाळेत ग्रंथपाल म्हणून काम करायची इच्छा आहे. मला हे प्रशासकीय काम बोर वाटायला लागलंय, मला ग्रंथपालच व्हावं वाटतं. ही मरवाळे साहेब ज्यांना पुस्तकाची आवड आहे त्यांना कळते, ती इतरांना नाही कळत. तुम्ही जे बोललात आता ते फार महत्त्वाचं आहे. पण आणखी एक मला त्याच्यात विचारायचे आहे. आता पुढील संधी पुढच्या जन्मी पुढच्या आयुष्यात जर मिळाले तर काय होऊ इच्छा आता नंतर? तुमचे मित्र मरवाळे साहेब त्यांना ग्रंथपाल व्हावं अशी इच्छा होती, पण ती इच्छा पूर्ण झाली नाही. पण ते इच्छा मला पूर्ण व्हायची मला भाग्य लाभलं. 2 वर्षे कवाना तुमच्या संस्थेमध्ये काम करण्याचं. म्हणून मी सुखी आहे, समाधानी आहे. म्हणजे भविष्यामध्ये संधी मिळाली तर ग्रंथपाल म्हणून काम करणं आवडेल. भविष्यामध्ये ग्रंथालयाचं काम करण्यात आवडेल. आता एक महत्वाचा विषय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून अब्राहम लिंकन यांची निवड झाली. निवड झाल्यानंतर एका लोकप्रतिनिधीने तिथं काँग्रेसमध्ये जाहीर सांगितलं, ए चांबाराच्या पोरा, मी हिनवलं. आता खरं तर राष्ट्राध्यक्ष झालेल्या माणसाला असं जर कोणी म्हणलं तर तो लगेच चिडेल ना, लगेच त्याला राग येईल. परंतु त्यांनी शपथ घेतल्यानंतर असं सांगितलं, आत्ताच एका माझ्या मित्रांनी माझा उल्लेख चांबाराच्या पोरा म्हणून केला. मी त्या मित्राचा आभार मानतो, कारण मी चांबाराचा मुलगा आहे. पण कोणत्या? ह्या अख्ख्या अमेरिकेमध्ये माझ्या वडिलांसारखा जोडा कुणीही सुंदर शिवत नव्हता, म्हणून त्यांचा मला अभिमान आहे. कारण इथं कोणालाही तसं हवं असेल तर तशी गोष्ट तुम्ही एक असे ग्रंथपाल आहात की तुमच्या कामामध्ये तुम्हाला पूर्णतः समाधान भेटलेलं आहे.
आनंद भेटलेला आहे. आणि मला जर कोणी विचारलं जगात सर्वात व्हॅल्युएबल जागा कोणती, तर सोन्याची म्हणतील, चांदीची म्हणतील, अजून काही तेलाच्या, आता मजबुरी तेलाच्या म्हणतील, पण मी म्हणेन की ग्रंथालय ही खरी व्हॅल्युएबल जागा आहे आणि ती जागा तुम्हाला मिळाली हे तुमचं भाग्य आहे. तर शेवटी सर, सेवामुक्त होताना आपल्याला काय वाटत आहे? जसं तुम्ही सांगितलं की अमेरिकेचे अब्राहम लिंकन राष्ट्राध्यक्ष, त्याने एक उल्लेख केला की चांभाराच्या मुला, ते काही गैर नाही की कुठल्या दृष्टिकोनातून म्हटले त्याने की महाभारत रामायणाचा काळ जर पाहिला, काय पेंद्या सुदाम्याची सुद्धा म्हणजे असं मैत्री होती. पेंद्या कोण होता, सुदाम्या कोण होता, असं जर त्यांचं जर हे पाहिलं तर एक उच्च दर्जाचा होता, एक नीच दर्जाचा होता, किंवा असं शबरीचे बोरं खाणारे स्तर कमी जास्त. तर त्या दृष्टिकोनातून त्या तिथल्या ह्याच्यानुसार त्यांचा जो उल्लेख केलेला आहे ते त्यांच्या जिवलग आपुलकीतून केलेलं आहे ते, आणि ते जातीवादी वगैरे काही नाही. आणि विशेषण देण्यासारखी ती बाब नव्हती. बरोबर. पण तसं तुम्ही म्हणतात की ग्रंथालयातून ग्रंथपाल होणं जेवढं सुखी समाधानी आहे, किंवा ही एक इथं तुम्हाला जे मिळालेलं पद आहे ह्याच्यामधून तुम्ही सुखी आहात का, तर मी 100% सुखी आहे. आणि ह्या पदावर बसणं म्हणजे एक काट्याच्या खुर्चीवर बसल्यासारखं आहे की ज्या विद्यार्थ्याला न्याय देत असताना एक विद्यार्थी हे पुस्तक पाहिजे म्हणून सांगितलं की श्यामची आई पुस्तक पाहिजे, दुसराही विद्यार्थी म्हणतो मला श्यामची आईच पाहिजे, किंवा साने गुरुजीचं दुसरं पुस्तक पाहिजे. असं म्हटल्यानंतर मला तिथं भेदभाव करता येणार नाही. बरोबर. ज्यांना कुणी पहिल्या अगोदर ज्यांची मागणी असेल त्याला मला द्यावं लागेल, नंतर असेल ते त्यांना द्यावं लागेल, पण त्यांची वाचण्याची वृत्ती मला ओळखून ते पुस्तक द्यावं लागेल. आणि मी तशाच प्रकारचं काम केलेलं आहे आतापर्यंत. माझ्याकडे जर पुस्तक नसतील, मी डिमांड मागून घेतलं पुस्तक वाचकाचं, विद्यार्थ्याचं, आणि त्यानुसार माझ्याकडे पुस्तक नसली तर दुसऱ्या सार्वजनिक ग्रंथालयातून पुस्तक मागणी करून मी त्या पुस्तकाच्या वाचकाची मागणी पूर्ण केलेली आहे. इथपर्यंत मी माझ्या जेवढं मला जमतंय, म्हणजे जेवढं जमेल तेवढे ह्या छोट्या पदावर राहून सुद्धा मी कार्य करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि तुमच्यामुळं आम्हाला बहुमान मिळाला, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, वाचक हो, श्रोते हो, मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आज मुलं पुस्तकापासून दूर चाललेत. सर मला येताना सांगत होते की आता ग्रंथालयाची कुणालाही विशेष अशी आस्था राहिलेली नाही, प्रेम राहिलेलं नाही. एखाद्या कोनाड्यामध्ये पुस्तकं टाकावं असं म्हणतात. परंतु मला माहीत आहे, मी कॉलेजमध्ये असताना 5 वर्ष मी ग्रंथालयातच मुक्काम केलेला आहे. हे माझं भाग्य आहे. कारण ग्रंथ ज्यांच्यासोबत आहे, ग्रंथाच्या सोबत जे कोणी असतील ते खरोखरच जीवनामध्ये सुखी आहेत, समृद्ध आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा म्हणलेलं आहे, आणि ग्रंथोपजीवी. हे सगळं ग्रंथ आज आपण एवढंच म्हणेन, रामायण, महाभारत असे अद्वितीय ग्रंथ जगामध्ये दुसरे अद्याप पैदा झालेले नाहीत. हजारो वर्षापासून ते ग्रंथापासून आमची मुलं दूर झाली. म्हणजे अमृत घट भरले तुझ्या घरी आणि का वनवन फिरची बाजारी, अशी अवस्था आमच्या मुलांची, प्राध्यापकांची, शिक्षकांची, नागरिकांची झालेली आहे. तर या तुमच्या माध्यमातून तुम्हाला खऱ्या अर्थानं निरोप देण्यापेक्षा तुमचं स्वागत करत असताना एवढंच मी सांगेन की तुमचा हा वारसा समाज पुढे चालू ठेवील. आपणही त्या दृष्टीनं काम करू. मरवाळे साहेब सांगितल्याप्रमाणे आमने साहेबाच्या मुलाच्या नावावर आपण इथं ग्रंथालय चालू केलेलं आहे. हे सगळं
कशामुळं झालं तर शिक्षणात पुस्तकाचं महत्त्व लक्षात आल्यामुळं. तर हेच पुस्तकाचं प्रेम आपण कायम ठेवूया. वाचाल तर वाचाल हाच संदेश घेऊया आणि आपण निरोप सरांना देऊया. धन्यवाद. ओके सर.